श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत पाटाभोवतीची रक्षाबंधन विशेष रांगोळी. तर यासाठी मी हे नॉन ओव्हन घेतलेलं आहे. याची लांबी 26 इंच घेतली आणि रुंदी ही 6.5 इंच घेतली. तर ही पट्टी आहे समोरची जी लांब आहे ती. त्यानंतर ही आखूडपट्टी घेतली, त्याची लांबी 14 इंच आणि रुंदी ही 6.5 इंच. अशा पद्धतीने मी ह्या 2 पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर समोरच्या भागाला ही पट्टी अशा पद्धतीने उभी ठेवून याला अशी जोडून घ्यायची. त्यानंतर दुसरी ही पट्टी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आडव्या भागाला अशी उभी जोडून घ्यायची, जेणे की आपली पाटाच्या भोवतीची रांगोळी अशी व्यवस्थित त्याच्या मापाची येऊन जाईल. तर पहा, ही माझी छोटी गण आहे, त्यामुळे याला वेळ लागत आहे. मी कमी बजेटमध्ये सुरुवातीला हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जर याची सुरुवात करायची असेल तर लो बजेटनुसारच करा. त्यानंतर हे मी 4.5 इंचाचे असा गोल कापून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे असे पेननं आखून घ्यायचं आहे सर्व पट्टीवर. तर प्रत्येक थोडं अंतर ठेवून आपल्याला उलन चिटकवण्यासाठी थोडं अंतर ठेवून हे असं ड्रॉ करून घ्यायचं आहे, जेणे की आपल्या दोन्ही साईडची उलन त्यामध्ये चिटकवताना बसेल. त्यामुळे थोडा गॅप, जे की 1.5 इंचाचा अंतर आपल्याला 2 पाकळ्यामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून आपले गर्दी होणार नाही उलनची. तर अशा पद्धतीने मी गन गरम करून घेतलेली आहे. माझी गन छोटी असल्यामुळे ही चटकन गरम होत नाही, वेळ लागतो. आणि त्यातल्या त्यात मी हा व्हिडिओ संध्याकाळी केला, त्यामुळे कदाचित व्यवस्थित दिसत नसेल, तर माफ करा. पुढच्या वेळेस मी याची काळजी घेईन व्यवस्थित लावण्याची. तर अशा पद्धतीने जसं आपण आखून घेतलं तशा पद्धतीने अशी आउटलाईन करून घ्यायची, जेणे की आपली फिनिशिंग चांगली येईल आणि आपली रांगोळीही चांगली अशी व्यवस्थित दिसेल. तर अशा पद्धतीने पहा, मधामधात गन काही गरम होत नाही आणि लाईन धीमे का काय मेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने थोडं मी उलन गरम करून ग्लू हे चिपकवून घेतलं. तर तुम्हाला व्यवस्थित कदाचित दिसत नसेल, तर त्याबद्दल मी माफी मागत आहे. तर पुढच्या वेळेस मी व्यवस्थित असा व्हिडिओ तयार करेन की तुम्हाला असं व्यवस्थित दिसेल. अशा पद्धतीने पूर्ण पाकळ्या आपल्याला ह्या आपल्या हिरव्या कलरनी आउटलाईन करून घ्यायची आहे. तुम्ही पाहत आहात, ग्लू असा थोडा गरम करून अशा पद्धतीने लावायचा, की जेणेकरून आपली ही रांगोळी ही उलन ही व्यवस्थित त्याला चिपकेल आणि कुठेही आपली रांगोळी अशी खराब होणार नाही, नंतर फार काळ टिकेल. असं थोडं गरम करून मी हे उलन चिपकवत आहे. तर मी ही छोट्याशाच याच्यातून सुरुवात केलेली आहे. तर हा माझा उलन मॅटची रांगोळी तुम्हाला कशी वाटते ते नंतर मला सांगा. तर या पद्धतीने गनचे जे ग्लू आहे ते याला चिटकत होता, म्हणून मी तो पेपर घेतलेला आहे. अशा पद्धतीने पेपरवर ती गन ठेवली म्हणजे मग खाली लागत नाही. हवेनं तर असं फॅनच्या हवेनं असं उडायला भरा नुसतं. संध्याकाळी अशा पद्धतीने हे मी पूर्ण करून घेतले आणि त्यानंतर आपल्या गुलाबी उलन आपण याला आतल्या भागाने चिपकवणार आहोत. तर अशा पद्धतीने हे कंप्लीट केलं.
तर अशा पद्धतीने आपली ही बॉर्डर बाहेरच्या बाजूने तयार झाली. तर यानंतर आपण आतल्या भागाला दुसऱ्या उलननी चिपकवणार आहोत. तर त्यासाठी मी हा गुलाबी कलरचा उलन घेतला आणि ते आतल्या भागाने एक साईड लावून घेणार आहे. आपली रांगोळी 3D दिसण्यासाठी पहिले डार्क कलर वापरायचा, नंतर लाईट शेड वापरायचा, जेणे की आपली रांगोळी ही 3D शेडमध्ये दिसून उठावदार 3D म्हणजे काय तर उठावदार आणि चांगली सोबत अशी हुबेहूब, जेणे की समोरच्या व्यक्तीला जरी तुम्हाला ती द्यायची असेल किंवा ती सेल करायची असेल किंवा विकायची जर असेल तर ती समोरच्या माणसाला आवडेल आणि तो चटकन घेईल. तर माझी ग्लूगन ही पहा किती परेशान करायली. बरोबर अशा पद्धतीने सर्व आतल्या पाकळ्यांना हा गुलाबी कलर मी लावून घेते. उलन थोडं 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 असं ग्लू लावायचा आणि पद्धतशीर असं व्यवस्थित चिपकवून घ्यायचं, जेणेकरून आपली रांगोळी ही व्यवस्थित दिसेलही, फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि निघणारही नाही. तर ही रांगोळी धुता येते. धुता येते याचा अर्थ असा नाही की तुम्ही कसं गोट्यावर आपटू धुवा. तर थोडासा शॅम्पू हातावर घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं चोळून धुवून घ्यायचं. तर पूर्ण आतल्या भागाने मी ही उलन लावून घेत आहे. व्यवस्थित अशी कट टू कट करून घ्यायची. ही आहे शेवटची पाकळी. तर या पद्धतीने सुंदर अशी आपली रांगोळी तयार होणार आहे. तर ही फार सुंदर दिसते आणि वापरण्यासही चांगली आहे. उपयोगात येते नेहमी आपल्यालाही. तर अशा पद्धतीने ही शेवटची पाकळी ही मी या रंगाने लावून घेत आहे. आणि त्यानंतर हा आहे लाईट कलर, गुलाबीमध्येच लाईट कलर आहे. तर पूर्ण पाकळ्यांना अशा पद्धतीने थोडंसं ग्लू लावून चिपकवून घेत आहे. तर ही 3Dमध्ये आपली रांगोळी तयार होणार आहे आणि खूप सुंदर अशी मला तरी वाटते की तयार होईल. बघू, प्रयत्न तर करत आहे कशी काय होते ते, आणि तुम्हालाही आवडते की नाही ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणची रांगोळी घ्यायची तेही कमेंट करून नक्की सांगा. तर मी ही पाटाभोवतीची रांगोळी यासाठी काढत आहे. तुम्हाला आठवत असेल आपण दरवेळेस साधी रांगोळ काढतो. मीही काढायची पाटाभोवती. तर बसल्याच्या नंतर ती रांगोळ मोडून जाते. आता या मुळे रांगोळ मोडणार नाही आणि व्यवस्थित दिसायलाही छान दिसेल. आपली रांगोळी काढतो आपण, सुंदरही दिसते. कोणी म्हणेल की मग आता नेहमी एकच रांगोळी काढायची का पाटाच्या भोवती. तर तसं नाही, पण कसं आहे की आपण ही रांगोळी व्यवस्थित वाटते आणि चांगलीही दिसते. आणि शिवाय जसं कोणाला वेळ नसतो, तर घाई गडबडीच्या वेळेस तुम्हाला ही उपयोगी पडेल आणि सुंदरही दिसते आणि मोडायचंही टेन्शन नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मी या गुलाबी कलरने 2 पाकळ्या करून घेत आहे. केल्याच्या नंतर मला तेवढे चांगल्या वाटतील की नाही असा विचार माझ्या मनात आला. करता एक पाकळी केली आणि ही दुसरी करत आहे, पण ते कलर जसा तेवढा वाटावा असा उठावदार दिसत नाही. त्यामुळे मी हे केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणारच आहे की कशी रांगोळी तयार होणार आहे ती. तर अशा पद्धतीने पूर्ण कट टू कट असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा सुरुवात करायची आहे. आपण जर तसंच कट न करता एकावर एक लेअर देत बसलो तर ते दिसायला व्यवस्थित दिसणार नाही.
आणि त्याची फिनिशिंगही चांगली येणार नाही. त्यामुळे एक सर्कल झालं की कट करून घ्यायचं, पुन्हा दुसरं सर्कल करायचं. अशा पद्धतीने हे आपले 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. तर मी त्या 2 पाकळ्या गुलाबी ह्या चांगल्या वाटत नव्हत्या, म्हणून तिसरी पाकळीमध्ये हा आपला आंबा कलर भरून घेतला. त्यामुळे रांगोळी अगदी उठून दिसत आहे. तर यामध्ये अशा पद्धतीने ही पाकळी मी तयार करून घेत आहे. तर तुम्हाला ही रांगोळी शिकायची असेल, अशा नवीन-नवीन रांगोळी शिकायच्या असतील आणि तुम्हालाही अशा रांगोळी बनवायची आवड असेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण यानंतर आपल्याला अशा खूप साऱ्या रांगोळी शिकायच्या आहेत. तसेच ही रांगोळी कशी काढायची, यासाठी सामान काय लागणार, असे अनेक व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर तुम्हालाही यामध्ये जर आवड असेल आणि करण्याची इच्छा असेल आणि तुमचे जर काही प्रश्न असतील, ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने मी गुलाबी कलर लावून घेत आहे आणि यानंतर थोड्याशा पहिले हिरवा कलर लावला, त्यानंतर डार्क गुलाबी कलरची एक लाईन करून घेतली. त्यानंतर लाईट कलरच्या बेबी पिंक लाईट कलर किंवा गुलाबी लाईट कलर किंवा बेबी पिंक कलरच्या 2 लेयर करून घेतल्या आणि त्यानंतर हा पिवळ्या कलरच्या 2 लेयर करून घेतल्या. सुरुवातीला मी हे 2 कलर घेतले आणि नंतर अशा पद्धतीने ही आपली रांगोळी तयार झाली आहे. त्यानंतर ही थोडीशी अपूर्ण वाटत होती, त्यामुळे 1.5 इंचावर मोजून मी असं गोल राऊंड करून त्या दोन्ही पाकळ्याच्या मधात असं गोल राऊंड करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण क्रीम कलर हा भरणार आहोत, जेणे की आपली डिझाईन ही भरीव दिसेल, ताटकी दिसणार नाही आणि 3D लुक त्याला येईल. अशा पद्धतीने आपण हे क्रीम कलर घेऊन हे भोवतालून पूर्ण अशा पद्धतीने चिपकून घेणार आहोत. आणि त्यानंतर एक वेगळाच असा कलर तुम्हाला या रांगोळीचा दिसेल आणि रांगोळी ही सुंदर अशी आपली तयार होणार आहे. त्या असा पूर्ण एक राऊंड मारून घ्यायचा. जिथे-जिथे हे नॉन-वोव्हन रिकामं आहे, तिथे-तिथे अशा पद्धतीने आपल्याला हे ग्लूगनच्या साहाय्याने हे वूलन चिपकवून घ्यायचे आहे, जेणे की आपली रांगोळी ही सुंदर, आकर्षक आणि उठावदार दिसेल. तर अशा पद्धतीने जसा आपण गोल राऊंड करून घेतला, त्या पद्धतीने असा रांगोळीची वूलन चिपकवायचं आहे, जेणे की आपली रांगोळी सुंदर दिसेल. आणि वूलन चिपकवताना जवळ-जवळच चिपकवायचं, जेणे की असा मधात गॅप दिसणार नाही आणि रांगोळी व्यवस्थित दिसेल. अशा पद्धतीने आपण हे चिपकवणार आहोत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार दुसराही कलर वापरू शकता. तर अशा पद्धतीने ही आपली रांगोळी तयार झालेली आहे. तर भोवताली जे शिल्लक कपडा आहे ते आपण कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ही रांगोळ आपली